इतिहासात अनेक योद्धे झाले, काही जिंकले, काही हरले. पण एक राजा असा होता ज्याने तब्बल 120 लढाया लढल्या आणि एकदाही पराभव स्वीकारला नाही. दिल्लीचा बादशाह औरंगजेब, लाखोंचं सैन्य, अफाट खजिना आणि संपूर्ण हिंदुस्थान जिंकण्याची महत्वाकांक्षा. पण सह्याद्रीत एक वादळ उठलं होतं ज्याचं नाव होतं संभाजी. इतिहासात त्यांच्याबद्दल फार कमी बोललं जातं, पण सत्य असं आहे की जर संभाजी महाराज नसते तर कदाचित स्वराज्यच वाचलं नसतं. आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांचा खरा, थरारक आणि अंगावर काटा आणणारा इतिहास. 14 मे 1657 पुरंदर किल्ल्यावर एका राजपुत्राचा जन्म झाला. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरी जन्मलेलं हे बाळ पुढे मुघल साम्राज्याची झोप उडवणार होतं. नाव ठेवलं गेलं संभाजी. लहानपणापासूनच त्यांचं आयुष्य कठीण होतं. अगदी लहान वयातच आई सईबाईंचं निधन झालं. पण संकटांनी त्यांना कमजोर नाही तर अजून कठोर बनवलं. संभाजी महाराज अत्यंत बुद्धिमान होते. संस्कृत, फारसी, हिंदी, मराठी अशा अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. ते फक्त योद्धे नव्हते तर अभ्यासू, विद्वान आणि दूरदृष्टी असलेले राजे होते. वयाच्या लहानपणीच त्यांनी युद्धकला शिकली. घोडेस्वारी, तलवारबाजी, धनुर्विद्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रणनीती. कारण त्यांना माहीत होतं स्वराज्य टिकवायचं असेल तर तलवारीसोबत बुद्धीही धारदार असावी लागते. 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि स्वराज्यावर संकटांचा डोंगर कोसळला. अनेकांना वाटलं आता मराठा साम्राज्य संपेल. पण त्यांनी एक गोष्ट विसरली होती. शिवराय गेले होते पण संभाजी जिवंत होते. संभाजी महाराज गादीवर आले आणि दुसऱ्याच क्षणापासून त्यांच्यासमोर उभा राहिला हिंदुस्थानातील सर्वात शक्तिशाली शत्रू औरंगजेब. औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरला. त्याच्यासोबत हजारो सैनिक, मोठा तोफखाना आणि अफाट संपत्ती होती. त्याला वाटत होतं मराठ्यांना संपवायला काही महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. पण पुढची अनेक वर्ष, त्याचं संपूर्ण आयुष्य सह्याद्रीच्या दऱ्यांमध्ये अडकून पडलं. कारण संभाजी महाराज थेट युद्ध करत नव्हते, ते शत्रूच्या मनावर हल्ला करत होते. रात्रीचे अचानक हल्ले, गनिमी कावा, वेगवान घोडदळ आणि विजेच्या वेगाने बदलणारी रणनीती. मुघल सैन्य अक्षरशः हैराण झालं होतं. त्या काळात बुऱ्हाणपूर हे मुघल साम्राज्याचं अत्यंत श्रीमंत शहर होतं. तिथे हल्ला करणं म्हणजे थेट औरंगजेबाच्या छातीत घुसणं. पण संभाजी महाराजांनी अशक्य वाटणारं काम करून दाखवलं. मराठा सैन्य विजेच्या वेगाने बुऱ्हाणपूरमध्ये घुसलं आणि मुघलांना सावरायची संधीच मिळाली नाही. हा फक्त हल्ला नव्हता, हा संदेश होता. स्वराज्यावर हल्ला कराल तर मराठे तुमच्या साम्राज्यात घुसून उत्तर देतील. या घटनेनंतर औरंगजेब संतापला, पण त्याच वेळी तो घाबरलाही. कारण त्याला समजलं होतं संभाजी महाराजांना थांबवणं सोपं नाही. संभाजी महाराज फक्त मुघलांशीच लढत नव्हते. एका बाजूला औरंगजेब, दुसऱ्या बाजूला पोर्तुगीज, तिसऱ्या बाजूला सिद्दी आणि किनाऱ्यावर इंग्रज. चार शत्रूंशी एकाच वेळी लढणं हे सामान्य राजाचं काम नव्हतं. पण संभाजी महाराजांनी स्वराज्य टिकवून ठेवलं. त्यांनी समुद्री ताकदीचं महत्त्व ओळखलं, किनारपट्टी मजबूत केली, शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवलं आणि सतत युद्ध करत राहिले. इतिहास सांगतो त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी एकूण 120 पेक्षा जास्त लढाया लढल्या आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकदाही पराभव स्वीकारला नाही. पण इतिहासात अनेक वेळा शत्रूपेक्षा आपल्यातीलच विश्वासघात जास्त धोकादायक ठरतो. 1689 मध्ये संभाजी महाराज संगमेश्वर येथे होते. त्याच वेळी मुघल सरदार मुकर्रब खानाने अचानक हल्ला केला. संभाजी महाराजांना पकडलं गेलं. संपूर्ण स्वराज्य हादरलं. औरंगजेबाला वाटलं आता संभाजी महाराज त्याच्यासमोर झुकतील, धर्म बदलतील आणि जीव वाचवतील. पण तो संभाजी महाराजांना ओळखू शकला नव्हता. संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार करण्यात आले. त्यांना अनेक दिवस छळलं गेलं. प्रचंड वेदना दिल्या गेल्या.
पण त्यांनी स्वराज्याशी गद्दारी केली नाही, धर्म सोडला नाही आणि औरंगजेबासमोर मान झुकवली नाही. इतक्या यातना सहन करूनही त्यांच्या डोळ्यांमध्ये भीती नव्हती, कारण ते फक्त राजा नव्हते, ते स्वाभिमानाचं जिवंत प्रतीक होते. 11 मार्च 1689 संभाजी महाराजांचा अंत झाला. पण त्या दिवशी इतिहासात एक योद्धा अमर झाला. आजही प्रश्न पडतो, इतका महान योद्धा, इतका पराक्रमी राजा, इतका विद्वान शासक, मग इतिहासात त्यांच्याबद्दल इतकं कमी का शिकवलं जातं? संभाजी महाराज फक्त शिवरायांचे पुत्र नव्हते, ते स्वतःमध्ये एक ज्वालामुखी होते, ज्यांनी औरंगजेबाला गुडघ्यावर आणलं, ज्यांनी स्वराज्यासाठी मृत्यू हसत स्वीकारला आणि ज्यांनी दाखवून दिलं की शरीर संपतं पण स्वाभिमान कधीच मरत नाही. जय भवानी, जय शिवराय, जय संभाजी महाराज.